इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळत लाड भाऊमुळे त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण माझ्या मराठ्याचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखेची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडके आणि वसंत बोडके हे सख्खे चुलत भाऊ. त्या वसंतचा मुलगा संजय बोडके, कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडकेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडके आणि गीतांजली संजय बोडके. कशामुळे रद्द केली, काय कारण? ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता येणार तर उर्दू लिहिता येईल का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद, मराठा कुणबी, 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना. ते तसंच आहे का, पक्क लिहिलेलं शाहीतीच आहे का? तर त्या तज्ञांनी लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. का बरं मराठ्याचं वाटोळ करायचं तुम्हाला? 3-4 विषय सांगितलेत तुम्हाला आता मी. ही त्यांची वंशावळ. चूक काय? फक्त राजकारण ना. राजकारणामुळे इतक्या लोकांचा वाटोळ करणार का तुम्ही आता? मराठ्यांची चूक काय याच्यात? माझ्या गरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं, याच्यात चूक काय? का मारायचे पोरं तुम्हाला मराठ्यांचे? याच्यात त्या पोरानं प्रसाद बोडखेनी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलंय. मारायचे का फडणवीस पोरं? मारायचे तुमच्या राजकारणासाठी? तिथं व्हॅलिडिटी झाल्यात ह्या नावाच्या. व्हॅलिडिटी म्हणतोय मी. हे बोडखे नाव आहे ना फडणवीस, इथं व्हॅलिडिटी झाल्यात. कुठे ती प्रत होती ना व्हॅलिडिटीची? मला दाखवू द्या आज. आता जे बोबाट उठेलाय ना, आणि जी कुठली बी पैदाश आहे ना, तिने खुश झाली. सत्याचा विजय. मराठ्यांचं वाटोळ करणं सत्याचा विजय असतो का? पृथ्वीराज बोडखेची व्हॅलिडिटी झाली. सक्क चुलत भाऊ तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्यात आणि मराठ्यांचं वाटोळ करायला लागले. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिडिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळ होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळ करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. त्याला सत्याचा विजय म्हणता वरे तुम्ही भिकारड्या हो? काय पायदेशी आहेत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेलं, असं गेलं, आम्ही पण इथून पुढे हित तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते. अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटलाला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर,
यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कमी वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का बोलत नाही तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? ही काय परिस्थिती आहे? चौघांचं पण सांगितलंय आता, व्हॅलिडिटी झाल्या चौघाच्या बी. फडणवीस साहेब समजतंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बावनकुळ्यांनी केलंय. यांच्या व्हॅलिडिटी झाल्यात. पोरांनी काय करायचं? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे? काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लय शिट पाडीन. बार बार सांगितलं बरं का मी.